मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आज आपण इंदापूर तालुक्यातील सराटी या गावात आलेलो आहे. तर तुम्ही मागे हा गोठा बघताय. हा लहान मोठा 25 ते 30 जनावरांचा गोठा आहे. तर हा तरुण कॉलेज बघत बघत म्हणजे हा व्यवसाय करतोय. तर सध्या आता दुधाला दर पण कमी जास्त होत आहेत, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे गोठे मोडकळीस आलेत. तर दूध धंद्यात सातत्य टिकवून ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, आणि हा तरुण कॉलेज व्यवस्थापन असेल आणि कॉलेज बघत बघत गोटा, तर यांचं नियोजन कसं असतं, यांनी सुरुवात कशी केली, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, दूध धंद्यातील तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये टाकत जावा. त्या विषयावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर नक्की तुम्ही तुमचे काय जे प्रश्न असतील ते कमेंट करा. तर या गोट्याचं नियोजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला अशाच नवनवीन यशोगाथा आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार भैया. नमस्कार. आपला परिचय? अभिनव विलास कोकाटे, सराटी, राणा सराटी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आपलं आता शिक्षण काय चालू आहे सध्याला? शिक्षण आता मी सध्या 12वी शिकत आहे. सध्या आता 12वीत आहे. मग 12वीत शिकत आहे. ह्या व्यवसायाला सुरुवात कधी झाली तुमची गाय ह्या व्यवसायाला सुरुवात आमची साधारणपणे 2023 पासून आम्ही चालू केलं. 2-3 गायांपासून आम्ही 2023 पासून चालू केलं. 2023ला 2-3 गायांपासून चालू केलं. हां. तर म्हणजे कॉलेज बघत बघत हा व्यवसाय करायची संकल्पना कशी डोक्यात आली? तसं कॉलेज बघत बघत म्हणजे आमच्या घरच्यांनीच हा पुढाकार घेतला व्यवसायाचा, हं. की त्यामुळे मी थोडा हातभार लावतो, दुसरं काय केलं. हं, हं. घरचे आता कोण कोण म्हणजे ह्याचं नियोजन बघतं? घरचे माझे पप्पा आणि चुलता. पप्पा आणि चुलता. आपल्याकडं म्हणजे सुरुवात करताना कशी सुरुवात केली होती तुम्ही? सुरुवात आम्ही 2 गायापासूनच केली होती. सुरुवात 2 गायीपासून केली? आपला घरी एक गोठा होता बरं का, छोटा. हं. तिथनं सुरुवात केली. मग आता ह्या वर्षी 2025ला इथं गोठा बांधला नवीन. आता म्हणजे चालूला गोठा बांधलाय? चालू बांधलाय हा ह्या वर्षी. तरी म्हणजे किती गायींचा गोठा बसेल असं नियोजन केलंय? ह्या गोट्यात साधारणपणे 25 गायी बसतात. 25 गायी. किती खर्च आला गोठा बांधणीला? खर्च साधारणपणे 20 ते 25च्या आसपास, 25 लाखाच्या आसपास आला. 20 ते 25 लाख. मग तुम्ही ज्यावेळेस 2023ला 2 गायीपासून सुरुवात केली, त्यावेळेस दुधाला दर पण कमी होता, लॉकडाऊन झालेलं होतं. मग दुधाला दर कमी असताना पण कशी काय म्हणजे सुरुवात केली तुम्ही? दुधाला संकल्पना नवीन काहीतरी नवीन करायचं म्हणून हे चालू केलं. मग पुढं 2 गायीपासून कशा गायी वाढवल्या तुम्ही? पुढं चांगलं हे मिळालं ना, त्याच धंद्यात चांगलं यश मिळायला लागलं, त्यामुळं गाय चालू केली वाढवायला. मग कशा वाढवल्या? घरी तयार केल्या का विकत हां, घेतल्या? विकत आणल्या सगळ्या. घरी थोड्या तयार केल्या, बाकी विकत आणल्या. हं, हं. आता सध्याला किती गायी आहेत त्या गोठ्यात? आता सध्याला 10 गायी, हं. 7-10 कालवड आहे ती, आणि 4-5 म्हशी आहेत. 10 गायी मग म्हणजे कालवडी घरच्याच आहे त्या का विकत आणली? कालवडी घरचीच आहे ती. कालवडी घरच्याच आहे त्या. मग आता कालवडी संगोपन पण तुम्ही करताय? हा. मग आता बरेच शेतकरी म्हणते ते कालवडी संगोपन दूध वगैरे पाजून परवडत नाही, मग कशा कालवडी ठेवल्या तर तुम्ही? तसं तर परवडत नाही बरं का, हं. पण जर आपल्या गोट्यात चांगलं तयार करायचं तर आपण तसं करू शकतो. हं. तर आपल्याला कालवड जर चांगलं तयार करायचं, पुढे जाऊन दूध जर कालवडापासून जास्त पाहिजे असेल हं. तर ते घरी तयार केलं चांगलं परवडते. हं, हं. म्हणजे ब्रिडिंगवर काम केलं काय तुम्ही आता कालवडीला? नाही, ब्रिडिंगवर इतकं नाही काय काम केलं. म्हणजे याच्यापच कालवडी आहे त्या? हा. कसं संगोपन केलं कालवडीचं जन्मल्यापासून? दिल्यापासून त्यांना काय दूध किंवा त्यांचं बाकीचे खाद्य असेल ते. म्हणजे तरी किती दिवस दूध पाजताय परत? दूध साधारणपणे 1.5 ते 2 महिने. 1.5 ते 2 महिने दूध. हा. परत कसं नियोजन असतं? परत नंतर त्यांचं खाद्य चालू, वैरण फिरण हे सगळं. कालवडींना म्हणजे असं ह्यांच्या बरोबरच खाद्य आहे का स्पेशल काय? नाही, ह्यांच्या बरोबर सगळं वैरण हे. वैरण फक्त खपरी पेंड ही वेगळं त्यांना दुसरं वेगळं. हा. आता आपलं किती गाई दुधावर आहे त्या सध्याला? आता सध्याला 8 चालू आहे त्या. 8 गाई दुधावर आहे त्या. किती संकलन होतं 8 गाई? 8 गाय साधारणपणे 120 ते 150 आसपास जातं. 120 ते 150 लिटर. म्हणजे दुधात सातत्य राहण्यासाठी तुम्ही काय केलं? म्हणजे वर्षभर जर 120-100 लिटर दूध टिकवून ठेवायचं असलं तर मग ते तशा ब्रिडिंगवर आणायचे ना. मग चालू गाय समजा तुमच्या 4 गाय चालू आहेत का आता सध्याला, तर पुढच्या ही 4-8 असतो, पुढच्या 4 चालू झाल्याच पाहिजे त्या, असं विषय करा. म्हणजे त्यासाठी कसं नियोजन केलं? वर्षाला गाईचं वेत बसतंय का? बसते वर्षाला. आता सध्याला किती गाई दुधावर आहे त्या? आता 8 आहे त्या. 8. आणि म्हणजे गाभण किती आहे त्या? गाभण 4-5 असतील.
8 गाई दुधावर आहे. त्या 8 गाईमध्ये किती दूध होते म्हणला? 120च्या आसपास जातात. 120 लिटर. आता वर्षाला गाईचं वेत होण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या समस्या आहे, त्या गाई गाभण वगैरे जात नाही त्या, म्हणजे त्यात टायमिंग जातं ना. मग त्यासाठी गाई वेळच्या वेळी गाभण जाते त्या का तुमच्या? वेळच्या वेळी नाही आहेत इतके सध्याला, आता ह्या येत असले वेळच्या वेळेत नाही जात, हं. पण 1-2 वेळेस उलटून जाते त्या, हं, हं. उलटते त्या, ही करते सगळं. मग तीच गाई गाभण राहण्यासाठी काय म्हणजे त्यांना काय दिलं पाहिजे आहारात वगैरे? त्यांच्या आहारात प्रोडक्ट आहेत 2-3. प्रोडक्टची मला नाव माहीत नाही आता, लक्षात नाही माझ्या. हं. 2-3 प्रोडक्ट आहेत, ते दिल्यावर होते जरा. म्हणजे कसलं प्रोडक्ट आहेत ती? पावडर आहेत त्या, मिनरल मिक्सचर हे आहेत, चारा आहे त्यांना. किती प्रमाणात देता गाईला? थोडं थोडं एक 50-60 ग्रॅम हं. प्रत्येक गायला. हं, हं. मग आता तुम्ही कॉलेज बघत बघत ह्याचं कसं नियोजन, कॉलेजचं ह्याचं कसं आपले मिळालं? घरचेच करतात साधारणपणे, हं. पण कॉलेजमध्ये पण त्यांना थोडा हातभार लागावा म्हणून सकाळ संध्याकाळ 2 टाइम थोडं तासभर काम करतो मी पण. हं, हं. म्हणजे कसं नियोजन असतं दिवसभराचं गोट्याचं? गोट्या सकाळी 5:30ला, म्हणजे 5:30ला चालू होतं म्हणजे सगळं. हं. गुरं बाहेर असते सकाळी, हं. संध्याकाळी वरण टाकून ठेवायची. हं. सकाळी 5:30ला उठलं हं. की गुरं आत घ्यायची. हं. म्हशी बाहेर असतात पल्ली साईडला, मशीनला पल्ली साईडला एक बाजू आहे. हं. मग ही म्हशी गाय, किती आहेत आता तुमच्या? म्हशी 5 आहेत, 4 आहेत त्या. हं. हा, हं, हं. आणि गायांना इकडे साईडला. हं. मग संध्याकाळी वरण टाकून ठेवली सगळ्यांना की सकाळी फक्त गेट उघडून आत यायचं, ती मताने आत येते त्या, आपापल्या जागेवर जाते त्या सवय लागल्यामुळं. हं. मग नुसत्या कड्या लावायच्या त्यांच्या, तसल्या हुक्कात गुतवायचे, हं. आणि नंतर ते फक्त वरण टाकली असती, हं. पेंट भरडा बिरडा काय असेल ते नंतर टाकायचं त्याच्यावर. हं. हं. आणि नंतर लगेच धार चालू करायचे, लगेच बाहेर सोडून द्यायची. हं. आपल्याला आता क्षेत्र किती आहे, म्हणजे जमीन किती आहे सध्याला? सध्याला आम्हाला जमीन 17-18 एकर आहे. 17-18 एकर. म्हणजे चारा विकत घेताय का घरच्या शेतातला? घरच्या शेतातला. घरच्या शेतातला. किती एकर क्षेत्र गुंतवलंय चाऱ्यासाठी आता? चारासाठी 5-6 एकर आहे. 5-6 एकर. मग आता शेतीच्या उत्पन्नाचा जर विचार केला आणि ह्या गाई पालनाचा जर विचार केला, तर तेवढं क्षेत्र गुंतवून हा व्यवसाय परवडतोय का? हा, स्वतःचं क्षेत्र असतं, स्वतःचा चारा असेल तर व्यवसाय परवडण्यासारखा आहे. हं. जर तुम्हाला विकत घेऊन करायचं म्हणलं तर इतका म्हणजे त्यात प्रॉफिट नाही आहे. हं. असं तसं म्हणलं तरी तरी पण म्हणजे त्या 6 एकर जे तुम्ही ह्यात गुंतवले आता चाऱ्यासाठी, त्या 6 एकरातल्या उत्पन्नाचा जर विचार केला तर ही व्यवसाय परवडतोय का? म्हणजे 6 एकर ह्यांच्यासाठी गुंतून पडलं ना. हा, मग ती परवडतंय का तसं? तसं परवडतंय बरं का. हं. 6 मी प्रॉपर 6 नाही, हं. असं 2-3 एकर असं थोडं पलटून आहे हो. हं. हं. हा, म्हणजे पूर्ण चारा ही घरचाच आहे? घरचं 6 पूर्ण चारा घरचं. काय काय असतंय चाऱ्यात आता? चाऱ्याचा मकवान, ओला मकवान, हं. वाळा कडबा हं. आणि ऊस हं. एक टाइमचा, हं. आणि दुपारच्या चाऱ्यात मुरघास. हं. आपल्या गोठ्यात आता किती लिटरपासून किती लिटरपर्यंत दूध देणार आहे गाय त्या जास्तीत जास्त? जास्तीत जास्त 15 पर्यंत आहे त्या. एक टाइम का 2 टाइम? हा, एक टाइम एक टायमाला 15 लिटर. 12-15 पर्यंत येते ते. म्हणजे कशी गाय असली तर दूध धंदा परवडतोय? ही गाय कशी पाहिजे? गाय चांगलं दूध देणार पाहिजे तरच परवडते. हं. 12-15 जर चालत असते हं. तर दूध धंदा परवडते. गायची निवड करताना, म्हणजे आता तुम्ही विकत घेतली त्या गायची निवड करताना तुम्ही काय बघून, कशा प्रकारे निवड करून गाय खरेदी केल्या? गायची निवड करताना त्याची कास बघून, त्याचं शरीर बघून. हं. हा, गाय घेताना गायीत काय बघितलं पाहिजे? किती वेळ येताची गाय पाहिजे, कशी पाहिजे? गाय पहिल्यावर किंवा दुसऱ्या येतेच हं. घेतानाच. हं. हा, आता 12वीला कॉलेजला आहे, मग आता पुढचं तुमचं नियोजन काय आहे? हीच व्यवसाय म्हणजे ह्यात वाढ करायची का जॉब करायचा, काय नियोजन आहे पुढचं? पुढचं आता बघू, जॉब किंवा ह्याच व्यवसायात वाढ करायची. हं. म्हणजे आता 12वी नंतर काय करायचं ठरवलंय? 12वी नंतर बघा, गुरांचं डॉक्टर हे करू शकतो वाटतं. हं. हं. ह्याच व्यवसायात वाढ करून दुसरं पण करू शकतो ना. हं. हं. स्वतःचा घरचा डॉक्टर असल्यावर हं. सोपं पडतं. म्हणजे काय टार्गेट आहे आता ह्यातनं तुमचं पुढचं टार्गेट काय आहे? पुढचं टार्गेट आता फक्त काय, गाया वाढवायच्या अजून. हं. दुसरं काय नाही, जास्तीत जास्त दूध गेलं पाहिजे. हं. तरी किती गायींचं टार्गेट आहे? टार्गेट आता सध्या 20-25 गायीचं टार्गेट आहे. 20 गायीचं फक्त गायी. फक्त गायी? हा, मी आता 10-12 गायी येते, ती 20-25 गायी हा, करायची. 20-25 करायच्या. आता 4 म्हशी पण आहेत त्या तुमच्याकडे? 4 म्हशी आणि 10 कालवड आहे. हं. हं. मग म्हशीच्या ह्याच्यात तुलना केली तर गाय पालन परवडते का म्हैस पालन परवडते? म्हशीच्या तुलना केली तर तसं म्हणलं तर म्हशी पालन पण परवडते. हं. पण म्हशीला जास्त लागते खायला, हे जास्त लागते, म्हशी नीट खात नाही त्या. हं. त्यामुळं गाय पालन पण चांगलं आहे.
म्हणजे तरी दोन्हीची तुलना केली तर कुठला व्यवसाय, म्हैस पालन परवडतो का गाय पालन परवडतं? ते ते प्रत्येक माणसावर डिपेंड असतं. आता तुमच्या ह्याच्यात जर धरलं तर 4 म्हशी पण आहेत त्या हा तुमच्याकडे, मग ह्या दोन्हीच्या तुलनेत तुम्हाला म्हैस पालन बरं वाटते का गाय पालन? आणि आम्हाला म्हैस पालन बरं वाटतं तरी तसं म्हणलं तरी. हं, हम्म. म्हणजे कशामुळं? काय गायासारख्या थोडे आजारी बिजारी पडते त्यामुळे म्हैस कधी आजारी पडत ना हं, तसं तसं बघायला गेलं तरी. हं. त्यामुळे म्हैस पालन पण चांगलं आहे. आता 4 म्हशी कुठल्या जातीची आहे ती? 4 मुरा पंढरपुरी आहेत, 2 म्हणजे मुरा म्हशी आहे त्या. पंढरपुरी. किती लिटरच्या म्हशी आहे त्याची? म्हशी 8-8 लिटरची आहे ती. 8-8 लिटरच्या. किती दूध जाते 4 म्हशीत? 4 म्हशीतल्या 2 चालू आहेत, आता 2 बंद आहेत त्या. हं, तरी 8-16-15 दिवसाचं म्हणलं तरी 15-16 लिटर निघते, 20 लिटर हं. च्या आसपास होतं त्यांचं. किती रेट बसते म्हशीच्या दुधाला? म्हशी आपण डेअरीला घातलं तर 60-65 आणि रती बाला दिलं तर 70 जातं. हं, हं. गाईच्या दुधाला काय रेट चालू आहे आता? गाईचं दुधाला साधारणपणे 35. हं. मग आता ज्या वेळेस गाईच्या दुधाला रेट कमी होता त्यावेळेस म्हणजे तुम्ही कसं नियोजन करत होता? ताळमेळ खर्चाचा आणि इन्कमचा ताळमेळ लागत होता का? कसं नियोजन करत होता? आता रेट कमी होता तेव्हा कसं थोडी वैरण खर्चाला होतं जरा हे पडत होता, हं, फरक पडत होता. हं. आता चाऱ्यात कोणत्या कोणत्या प्रकारचा चारा देता यंदा? चारा वाला आणि सुका चारा फक्त मकवान ऊस आणि वाळली वैरण. मुरघास वगैरे काय? मुरघास एक टाइम मुरघास असतो. एक टाइम मुरघास. हा एका गाईला दिवसाकाठी किती वैरण द्यायचा तुम्ही? एका काय तरी 2 टप तसलं मोठे लाल. हं, हा मुरघासानं म्हणजे काय फायदा होते काय? हा मुरघासाने दुधाला वाढते थोड्या. हं, हा दुधात वाढ होती मुरघासाने. मुरघासानं दुधाला वाढ. गायला. हं, हं. आता मुक्त गोठा तुम्ही केलाय, मुक्त गोट्याचा काय काय फायदा होते? मुक्त गोट्यामुळे गायचा रवण बिवण चांगला होतो. तिला जेवढं पाणी पाहिजे तेवढं ती पाणी पिऊ शकते ना. असं एक बांधून गोट्यात असल्यावर तिला आपण सकाळी एकदा ठेवलं, संध्याकाळी एकदा ठेवलं, पण तिला जेवढं दिवसभरात जेवढं प्यायचं तेवढं पिऊ शकते, थोडी फिरू शकते. फिरल्यामुळे आपले सगळं चांगलं होतं, त्याचं शरीर चांगलं राहतं. शरीर चांगलं राहिल्यामुळं दुधात पण वाढ होते. प्रामुख्यानं म्हणजे गायच्या व्यवसायात आजार गायींना काय काय होते? आजार गायला दगडी, कुठं ताप येणं, कुठं म्हणजे असं खात नाहीत, चारा खात नाहीत, काय होत नाहीत. मग आता मुक्त गोठा ही ह्यात एखादी गाय जर आजारी असली तर कशी ओळखता तुम्ही? आजारी असल्यावर गाय अशी शांत बसती, थांबती किंवा बसलेली असते. आजार गाय लगेच कळते. हा जास्तीत जास्त आजार कुठला होतो गोठ्यात जास्त प्रामुख्याने कुठला ताप येणंच असते बघ, दुसरं काय नसते. ताप आणि मस्टडी. हा मस्टडी असते, थोडाफार लंपी होतो. म्हणजे आता तुमच्या गोठ्यात जास्त प्रमाण कुठल्या आजाराचं आहे? तापण लंपीत झालेलं आहे आमच्या म्हणजे थोडक्यात. तापण लंपी. म्हणजे ते आजार येऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला लागते? आजार येऊ नये म्हणून काळजी शक्यतो गोठ्यात करताना आजूबाजूला डास खूप असतात, त्या म्हशीच्या शाणामुळे मुताऱ्यामुळे डास येतात. त्यामुळे रोज संध्याकाळी थोडा धूर केला आपल्या वाळ्या पालाचा, ऊसाच्या पालाचा, कडुलिंबाच्या पालाचा धूर केला तर त्यांना म्हशीला डास वगैरे काय चावत नाहीत. त्यामुळं ती खूप फायद्याचं ठरतं आजारी, त्यामुळे आजारी पडत नाही. आणि आठवड्याला गाया धुणे त्यांचं रेग्युलर धुतल्या ना तर त्या फ्रेश राहते त्या, मग आजारी पडण्याचा काय संबंध येत नाही. लसीकरण ही कुठलं करून घेता का तुम्ही? लसी आता ते येणारे असते, जे ज्या प्रकारची लसी येतील त्या प्रकारचे असते, त्यांना डोस असतो जी येईल ते. तरी कुठल्या कुठल्या लसी देता तुम्ही आता? आता कशाचे बी असतात, लंपी हिंपीच्या आता आलत्यामध्ये ते देऊन टाकले त्यांना सगळ्या. ही जनताचं ही डोस म्हणजे किती दिवसाला देता? मला वाटतं साधारणपणे 1.5 महिन्याला पहिला डोस असतो कालवड झाल्यानंतर. 1.5 महिने 90 दिवसांनी काहीतरी असतो डोस पहिला जनताचा. नंतर 2 महिने चालते. कालवडीची गाय म्हणजे किती किती महिन्यात तयार होती? 7-8 महिन्यात होती, म्हणजे 7-8 महिने लागून निघते, वर्षभरात लागून निघते. ब्रिडिंगवर वगैरे आता काय काम चालू केलं का तुम्ही? तसं तर नाही अजून काय काम. इन्कमचा जरी विचार केला तर 10 दिवसाला खर्च किती होतो आणि कोणत्या गोष्टीवर खर्च होतो आणि त्यातनं प्रॉफिट किती राहते? खर्च म्हणलं तरी वैरणीवर खर्च होतो आणि गाया घेतलेल्या तेवढ्या त्यांच्यात थोडंफार जातं निघून. दुसरा खर्च कशाला नाही होत वैरणीला. इन्कम किती राहतं 10 दिवसाला? 10 दिवसाला दूध वाजतं, दूध जेवढं आपलं जाईल 50% राहतं, 40-50% राहतं इन्कम. 40-50% जेवढं येईल तेवढं खर्चात. निम्मा खर्च होतो. हा निम्मा खर्च होतो.
तरुणानं जर ह्या व्यवसायाला सुरुवात करायची म्हणलं तर त्या तरुणानं व्यवसायाला सुरुवात केली पाहिजे. हा व्यवसाय चांगला आहे. हां, जिद्दीने करायचं असलं तर त्यात व्यवसायात कष्ट पण खूप आहे. हं, त्यामुळे जर कष्टात तयार असेल तर हा व्यवसाय खूप चांगला आहे. हं, कारण की गायांना कष्ट खूप लागते या व्यवसायात. हं, वैरण काढणे, धारा काढणे, चारा टाकणे, हं, नंतर पेंट टाकणे, त्यांचं आजारपणी, त्यामुळे यात कष्ट पण लय हं. आहे. प्रॉफिट पण तसंच आहे, हं. पण त्याला सातत्य पाहिजे. हं. हम्म. सुरुवात जर करायची म्हणलं नवीन तरुणानं तर कशी सुरुवात केली पाहिजे? सुरुवात करायनंतर पहिल्या सुरुवातीला 2-3 गायापासून चालू केलं पाहिजे. हं. जर प्रॉफिट येत असला हं. तरच पुढे वाढवले पाहिजेत. हं. हां, म्हणजे नियोजन ताळमेळ बसला तर. ताळमेळ बसला तरच वाढवलं पाहिजे.